श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज सुंदरकांडातील अध्याय 37 विभीषणाला लंका प्रदान व राज्यारोहण. ओम श्रीराम. श्रीराम म्हणतात की जो मजलागी अनन्य शरण आला आहे त्याचे मी संरक्षण करीन. हे माझे अभिवचन आहे. मग तो रावण असो की विभीषण असो. हे श्रीरामांचे वचन ऐकून सर्वजण संतुष्ट झाले आहेत. तेव्हा मग तिथे विभीषण येतो. सर्वजण त्याचे आनंदाने स्वागत करतात. मग विभीषणही प्रभू श्रीरामांना अभिवचन देत म्हणाला की मी रणांगणात युक्त्या सांगून व रावणांची सर्व मर्मस्थाने तुम्हाला मी त्या योग्य वेळी सांगेन. तेव्हा मग प्रभू श्रीरामांनी विभीषणाला आलिंगन देऊन पोटाशी धरले व त्यानंतर विभीषणाचा राज्याभिषेक करून लंकेचे राज्य विभीषणास देऊन टाकले. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या या अध्यात्म प्रवासात त्याचा विवेक म्हणजेच विभीषण जर शुद्ध व आत्मवत असेल तर साधक नेहमी करता आपल्या आत्मस्वरूप सद्गुरूंच्या म्हणजेच श्रीरामांच्या ठिकाणी समर्पित व अनन्य राहतो. कारण त्याचा विवेक हा त्याला सतत आत्मबोध करत राहतो. त्यामुळे साधक अहंकाररहित होतो व आपल्या सद्गुरूंच्या अनुसंधानात राहून सद्गुरूंच्या चरणकमलावर समर्पित होऊन अनन्यता प्राप्त करून घेतो. त्यामुळे त्याचे सद्गुरूही प्रसन्न होतात व आपल्या लाडक्या शिष्याला हृदयाशी घेऊन त्याला आत्मसुखाच्या राज्यसिंहासनावर अभिषिक्त करतात. म्हणून साधकाने सतत आपल्या गुरुप्रणीत साधनेत रत होऊन व शुद्ध विवेकाच्या सहाय्याने आपल्या सद्गुरूंच्या अनुसंधानात राहून व आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी समर्पित होऊन अनन्यतेने गुरुकृपा प्राप्त करून घ्यावी व स्वात्मतृप्त व्हावे. म्हणून तर आपले स्वामीजी म्हणतात की विद्यानंद म्हणे झालो आम्ही धन्य श्री सद्गुरूंशी अनन्य होऊन या. आता आपण या अध्यायाचे सार थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे कथेमध्ये श्रीराम अभिवचन देतात. अभिवचन हा शब्द खूप महत्त्वाचा. अभिवचन म्हणजे प्रतिज्ञापूर्वक दिलेले वचन की ते पूर्णच केलं जातं. आणि श्रीराम तर हे एक वचनी होते. ते वचन दिलं तर ते प्राणाचाही त्याग करतील पण ते पूर्ण करतील. ते म्हणतात की मला जो अनन्यपणे शरण आलाय ना त्याचं मी संरक्षण केल्याशिवाय राहणार नाही. मग तो रावण असो नाही तर विभीषण असो म्हणजे कुणी असो, पण त्याने म्हणजे तो अभक्त असो भक्त असो पापी असो पुण्यवान असो कुणी असो, तो जर मला अनन्यपणे शरण आला तर मी त्याचं संरक्षण करेन. नंतर मग विभीषण अभिवचन देतो की मी रणांगणात तुम्हाला योग्य सगळ्या युक्त्या सांगेन आणि रावणाची सर्व मर्मस्थाने सांगेन. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. पहा, विभीषण श्रीरामांकडे येणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. कारण रावणाची जी मर्मस्थाने होते ना
ती श्रीरामांना बिभीषणाशिवाय दुसरी कोणाकडूनही कळली नसती. आणि रावण खूप बलशाली होता, त्यामुळे श्रीरामांना सुद्धा रावणाला मारणं खूप कठीण झालं असतं. परंतु युद्ध रणभूमीवर त्या वेळेला बिभीषणाने रावणाची, कुंभकर्णाची, इंद्रजिताची सगळी मर्मस्थानं सांगितली होती. त्यामुळं आपण एक वर्म आणि मर्म पाहिलं होतं, तर मर्मस्थानं खूप महत्त्वाची तो इथे बिभीषण सांगतो. आणि नंतर मग श्रीराम बिभीषणाला आलिंगन देतात, आपल्या पोटात घेतात आणि लंकेचं राज्य बिभीषणाला देऊन टाकतात. म्हणजे तिथे बिभीषणाचा राज्याभिषेक केला जातो. तर ही गोष्ट खूप इथे वैशिष्ट्यपूर्ण आहे. अजून यांना समुद्राच्या पलीकडे जायचं आहे, नंतर रावणाशी युद्ध करायचं आहे, रावणाचा वध व्हायचा आहे, कुंभकर्णाचा वध व्हायचा आहे, इंद्रजिताचा वध व्हायचा, सगळ्या राक्षसांचा वध व्हायचा आहे, नंतर लंकेचं राज्य मिळणार आहे. परंतु श्रीरामांनी इथेच बिभीषणाचा राज्याभिषेक करून लंकेचं राज्य देऊन टाकले. ही किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ हा होतो की श्रीराम रावणाचा वध हे नक्कीच करणार आहे, हा त्याचा अर्थ होतो. आणि ते राज्य बिभीषणाला मिळणारच आहे. त्या अगोदरच असं कधीही कुठेही घडलेलं नाही. इतिहासात असं उदाहरण कुठेही सापडणार नाही. आत्तापर्यंतच्या सत्ययुगापासून ते कलियुगापर्यंत असं कुठंही उदाहरण सापडणार नाही की युद्धाच्या अगोदरच ते राज्य दुसऱ्याला अभिषिक्त करून दिलं जातं. तर हे इथं असं एकमेव हे उदाहरण घडलेलं आहे. आता ही कथा, तर आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. तर साधकाच्या ह्या अध्यात्म प्रवासामध्ये साधकाचा विवेक जर शुद्ध आणि आत्मवत असेल, आपण साधकाच्या विवेकाविषयी मागच्या अध्यायात आपण पाहिलेलं आहे की विवेक जर आत्मवत असेल तर साधकाचा अध्यात्म प्रवास हा व्यवस्थितपणे होतो. इथंही तेच म्हणतात की त्याचा जर विवेक शुद्ध आणि आत्मवत असेल तर तो आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी अनन्य आणि समर्पित राहू शकतो. विवेक जर आत्मवत आणि शुद्ध नसेल तर तो समर्पणही करू शकत नाही आणि अनन्यही राहू शकत नाही आणि अनुसंधानातही राहू शकत नाही. कारण विवेक हा सतत काही ना काही मेसेज, संदेश, विचार देत राहतो ना, बोध करत राहतो ना. तो चुकीचा होईल ना. तो जर आत्मवत नसेल, तो जर शुद्ध विवेक नसेल, तर त्या विवेकाकडून साधकाच्या मनाला, प्राणाला, बुद्धीला, या सगळ्या घटकांना, चित्ताला, या सगळ्या घटकांना चुकीच्या गोष्टींचा बोध होत राहील. आणि त्यामुळे साधक सद्गुरूंच्या ठिकाणी किंवा ईश्वराच्या ठिकाणी अनन्य राहू शकत नाही, समर्पित राहू शकत नाही आणि अनुसंधानातही राहू शकत नाही. पण जर त्याचा विवेक शुद्ध आणि आत्मवत असेल तर त्यालाच तर आत्मविवेक म्हणतात ना. मग तो साधकाला कुठपर्यंत घेऊन जाईल? तर तो साधक त्यामुळे काय होईल? सद्गुरूंच्या ठिकाणी अनन्य होईल, समर्पित होईल, सद्गुरूंच्या सतत अनुसंधानात राहील. आणि मग त्यामुळे सद्गुरू त्या साधकाला आपल्या हृदयात घेतात, हृदयाशी आलिंगन देतात. आलिंगनाद्वारे साधकाला ते शक्तिपात करतात. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आपण एका मागच्या भागात पाहिलं की अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी विश्वरूप दर्शन दाखवलं आणि भगवान श्रीकृष्ण आनंदाच्या, त्या उत्साहाच्या भरात म्हणतात, बघ बघ अर्जुना, हे माझं रूप बघ, हे माझे अनेक रूपं बघ, हे माझं विश्वरूप बघ. परंतु अर्जुन गोंधळून जातो आणि अर्जुन काय म्हणतो, अरे मला तर काहीच दिसत नाही. मग तेव्हा भगवान श्रीकृष्णांच्या लक्षात येतं, भगवान श्रीकृष्ण तिथे अर्जुनाला आलिंगन देतात, आपल्या मिठीत घेतात, आपल्या हृदयात घेतात. म्हणजेच तिथे अर्जुनाला ते शक्तिपात करतात आणि मग अर्जुनाला ती दिव्य दृष्टी येते आणि तेव्हा भगवान श्रीकृष्णांचं ते विश्वरूप दर्शन त्याला पाहायला मिळतं. इथंही बिभीषणाला श्रीरामांनी आलिंगन दिले आणि त्या राज्यावर बसवले लंकेच्या. साधकाच्या दृष्टीने साधकाचा तो जो विवेक आहे, म्हणजेच बिभीषण आहे, तो आत्मवत आणि शुद्ध असल्यामुळे सद्गुरू साधकाला विवेकासहित आपल्या हृदयात घेतात, आलिंगन देतात. म्हणजेच त्याच्यावर शक्तिपात ही प्रक्रिया करतात. आणि त्यामुळे काय होतं, तर तो साधक
त्या साधकाला तो सद्गुरू मग आत्मसुखाच्या सिंहासनावर अभिषिक्त करतात, म्हणजेच त्याला स्वात्मतृप्त करतात, म्हणजेच त्याला आत्मसाक्षात्कार करून देतात. म्हणून साधकाने आपल्या या विवेकाच्या, शुद्ध विवेकाच्या, आत्मविवेकाच्या, प्राणाच्या, शुद्ध मनाच्या सहाय्याने आपल्या सद्गुरूंशी अनन्य व्हावं, समर्पित व्हावं, त्याच्या अनुसंधानात राहावं. मग सद्गुरू ही किमया करतात. आणि मग शेवटी हे म्हटलेच की विद्यानंद म्हणे झालो आम्ही धन्य, श्री सद्गुरूंशी अनन्य होऊन या. विद्यानंदांचाही, विद्यानंद म्हणजेच माझे सद्गुरू स्वामी विद्यानंद यांचाही तोच अनुभव आहे. आणि ते काय म्हणतात की आम्ही आमच्या सद्गुरूशी अनन्य झाल्यामुळे आम्ही धन्य झालो. धन्य होणे म्हणजेच मला आत्मप्राप्ती होणे, मला ईश्वर प्राप्ती होणे, मला ब्रह्मप्राप्ती होणे, मला परब्रह्म प्राप्ती होणे. हे सगळं झालं म्हणजे मी धन्य होतो. आपण भौतिकदृष्ट्या धन्य झालं असं म्हणतो की माझा संसार सुखाचा झाला, सगळा प्रपंच, मुलं बाळ सगळं सगळं झालं म्हणजे नाही. ती धन्यता नव्हे. धन्य होणे म्हणजे ईश्वर प्राप्ती होणे, त्याला धन्य असं म्हणतात. म्हणून त्याकरता काय लागते? समर्पितता, अनन्यता आणि अनुसंधानता. हे पहा, आपल्याला काहीही ज्ञान नसलं तरी सद्गुरूंच्या, ईश्वराच्या किंवा ईश्वराच्या ठिकाणी आपण अनन्य आणि समर्पित असलो तर आपल्याला त्या सगळ्या गोष्टी मिळतात. ईश्वर प्राप्तीसहित सगळ्या गोष्टी मिळतात. एक कान्होपात्रा होती. ती एका वेशीची मुलगी होती. ती जेव्हा तारुण्यात आली, तिला असं कोणी, तिच्या त्या तारुण्याची महती तिथला जो बादशाह होता त्या बादशाच्या कानावर गेली. मग बादशहाने सांगितलं की तिला घेऊन या, सैनिक पाठवतो. ते सैनिक त्या कान्होपात्रेला न्यायला येतात. आता अर्थात तिची आई पाठवते, कारण पैशांच्या लोभापायी या गोष्टी केल्या जात होत्या, आजही त्या चालू आहेत. परंतु कान्होपात्रा ही विठ्ठलाची भक्त होती. ती विठ्ठल नेहमी पंढरपूरला येऊन विठ्ठलाच्या दर्शनाला, विठ्ठलाच्या भजनात, म्हणजे इतकं तारुण्य असून सुद्धा संपूर्णपणे विठ्ठलाच्या भक्तीत ती एकरूप झालेली होती. आणि त्यामुळे तिला जेव्हा हे कळतं की बादशहाने मला नेण्यासाठी सैनिक बोलवले आहेत, तर आता मी काय करू? मग ते सैनिक तिला घेऊन जात असताना ती एक इच्छा व्यक्त करते की मला फक्त पांडुरंगाचं दर्शन घेऊ द्या आणि मग मला पुढे घेऊन जा. आणि मग त्या सैनिकांना वाटलं की हिला काय फक्त दर्शन घ्यायचं आहे, तर मग जाऊ द्यावं. त्यांनी विठ्ठलाच्या पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या मंदिरात तिला जाऊ दिलं. ती आतमध्ये गेली आणि तिने अक्षरशः टाहो फोडला, हे पांडुरंगा, आता मी काय करू? हा देह मला तुला समर्पित करायचा आहे आणि आता एका त्या पाप्याला मला समर्पित करावं लागते. इतका तिने टाहो फोडला. ती तिथे अनन्य झाली, संपूर्ण समर्पित झाली. आणि ती तिथे तिचा देह ईश्वर स्वरूप होऊन गेला, म्हणजे तिचा देह प्रकाशमय झाला आणि ती पांडुरंगामध्ये विलीन झाली. म्हणजे अनन्य आणि समर्पितता असल्याने काय होतं हे याचं मोठं उदाहरण आहे. आणि हेच इथे या अध्यायाचं सुद्धा सार आहे. श्रीरामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.